बरं करा, तुम्हाला काय करायचे ते. माझे ऐकणार आहात का सांगून? मी स्टाफला सांगून सामान वर न्यायला लावते. तुम्ही दोघे बसा, ब्रेकफास्ट रेडी आहे. चला बसा तिकडे. अनुराधा म्हणाल्या तसे दोघे निमूटपणे डायनिंगवर जाऊन बसले. आता पुढे. बाळ आणि बाळाची आई आता अगदी छान होते. दक्ष म्हणाल्याप्रमाणे त्याने हॉस्पिटलमध्येच तळ ठोकला होता. बाकी मंडळी जात येत असायची, पण पापा कारखानेच काही मम्मा कारखानेच आणि बेबी कारखाने जाऊन हलायचे नाहीत. त्याने फोनवरच ऑफिस थाटलं होतं. बाकी काही वाटलं तर कार्तिक आणि उत्पल होतेच मदतीला. तो जमेल ती सगळी मदत करायचा दीक्षाची. असाच एक दिवस तो बाळाशी खेळत होता. दीक्षा कौतुकाने त्याच्याकडे पाहत होती. त्याचं तिकडे लक्ष गेलं. क्या इरादा है बायको, तुझ्या अशा कौतुकाच्या नजरेची मला भीतीच वाटते. आता पुढचा शब्द कुठला येतोय तुझ्या डिक्शनरीतून काही भरोसा नसतो. दक्ष मिश्किल हसत म्हणाला. काय झाले का एवढी कौतुकाची कारंजी उडवायला, त्याने विचारलं. दक्ष, 2-2.5 वर्षापूर्वी जर मला कुणी सांगितलं असतं ना, हा महाआगाऊ हत्ती महाकोपेश्वर कार्टा पुढे जाऊन तुझा बेस्ट हस्बंड आणि तुमच्या बाळाचा बेस्ट बाबा म्हणेल, तर मी त्या माणसाला पळवून लावलं असतं. पण आज तुला पाहून खरंच विश्वास बसतो रे. आय एम रिअली लकी दक्ष. कधी कधी वाटतं जर मी रागाच्या भरात कायमची तुझ्यापासून दूर गेले असते तर तुझ्यातल्या हिऱ्याला कधीच ओळखू शकले नसते रे. दीक्षा इमोशनल होत म्हणाली. हे दक्षने त्यांच्या प्रिन्सेसला पाण्यात नीट झोपावलं आणि तो दीक्षा शेजारी बसला. काय झालं दिशू, आज असं का बोलतेस अचानक? त्याने तिच्या गालावरून हात फिरवला. काही नाही रे, तुला असं आपल्या बाळाशी खेळताना तिची काळजी घेताना पाहून जाणवलं. तुला गमावलं असतं तर माझ्यासारखी दुर्दैवी कुणी नसती दक्ष. थँक्यू माझ्या आयुष्यात आल्याबद्दल. दीक्षाने त्याच्या गालावर ओठ टेकवले. त्या हिशोबाने तर मी तुझ्यावर प्रेमाची बरसात करायला हवे बायको, दक्ष तिचे गाल ओढत म्हणाला. म्हणजे? दीक्षा हलकं हसत म्हणाली. दिशू, तुला माहिती आहे, भाई गेल्यावर मी पूर्णपणे तुटून गेलो होतो. असं वाटत होतं संपलं यार सगळं. एक पोकळी निर्माण झाली होती आयुष्यात. वाटायचं ती कधीच भरून निघणार नाही. सैरभैर झालो होतो मी. ना तहानभुकेचं भान असायचं ना कामाचं. रात्र रात्र तळमळायचो. घरी सगळ्यांना टेन्शन यायचं. मी असाच वागत राहिलो तर एक दिवस डिप्रेशनचा शिकार होणार आणि त्याचभरात स्वतःचं काही बरं वाईट तर नाही ना करणार. सतत सगळ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार असायची. तुझ्याबद्दल कळलं आणि जणू काही एक नवीन लक्ष मिळालं तेव्हा. वाईट विचारांनी का होईना, पण तू माझं मन व्यापून टाकलं होतंस. सतत तुझाच विचार करायचो. तुझ्याशी लग्न तर केलं, पण नंतर तुला जाणून घेताना जाणवायला लागलं जी पोकळी आपल्या आयुष्यात आहे ती फक्त हीच भरू शकते. जे प्रेम आपण शोधतोय ते फक्त हीच देऊ शकते. कसा कधी माहीत नाही, पण खूप प्रेम करायला लागलो तुझ्यावर. भाईनेच पाठवले तुला माझ्यासाठी. आधी या असल्या गोष्टींवर मुळीच विश्वास न ठेवणारा मी त्याच गोष्टी मानून चालायला लागलो. दुराव्यातही तुझ्यावरचं प्रेम तसूभरही कमी झालं नव्हतं दिशू. खात्री होती एक दिवस तू नक्की माझ्याकडे येणार आणि तसंच झालं. ज्या दिवशी तुझ्यावरच्या प्रेमाची जाणीव झाली त्याच दिवशी ठरवलं होतं आता परत कधीही मागे वळून पाहायचं नाही. वास तुझ्यावर प्रेम करायचं. तुला आणि आपल्या फॅमिलीला शक्य असेल ते सगळं द्यायचं. तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण खास आहे माझ्यासाठी. मला काहीच मिस करायचं नाही आहे. बास त्यासाठी धडपडतोय, दक्ष तिच्या ओठांवर ओठ टेकवत म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून दीक्षाचं मन भरून आलं. तिने त्याचा चेहरा ओंजळीत घेतला आणि त्याच्या चेहऱ्यावर हळूहळू ओठ टेकवले. बायको, तू मूडमध्ये आहेस ते सगळं ठीक आहे, पण काय आहे ना, आपण हॉस्पिटलमध्ये आहोत बरं का. आणि आपल्या प्रिन्सेसला येऊन फक्त 4 दिवस झालेत. आता तुला लगेचच तिच्यासाठी बेबी ब्रदर किंवा सिस्टर आणायचे असतील तर तसं सांग, म्हणजे मी डॉक्टरांशी बोलून घेतो. दक्ष खट्याळ स्वरात म्हणाला. चुप तू खोडसाळ कारखानीस. दीक्षाने हसून त्याच्या दंडावर फटका मारला. अगं मारतेस काय, थांब जरा, माझी प्रिन्सेस थोडी मोठी होऊ देत. तिलाच सांगतो बघ तुझी आई कशी तुझ्या बाबाला झोडपते. तीच पाहून घेईल तुला, दक्ष नाक फुगत म्हणाला. सोचना भी मत. दीक्षाने डोळे वटारले. तसा दक्ष हसायला लागला. बराच वेळ दोघे हळू आवाजात गप्पा मारत बसले होते. दीक्षा आणि बाळाला आज सकाळीच डॉक्टरांनी डिस्चार्ज सांगितला होता, त्यामुळे कारखानिसांचं घरदार कामाला लागलं होतं. बाळाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू होती.
रूम सजली होती, घरही डेकोरेट झालं होतं. अनुराधा आणि सुलभा आतुरतेने आपल्या नातीच्या घरी येण्याची वाट पाहत होते. सुधाकर दर्शनसोबत हॉस्पिटलमध्ये गेले होते. बाळाच्या आत्याबाई सकाळपासून घरभर फुदकत होत्या. मी हे करणार नि ते करणार करून तिने उत्पलचे कान बधीर केले होते. बाहेर गाडीचा आवाज आला तसे सगळे दारापाशी गेले. दक्ष गाडीतून उतरला आणि त्याने दीक्षाला हात दिला. बाळाला घेऊन दीक्षा खाली उतरली आणि गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव झाला. समोर सजलेलं घर पाहून दीक्षाला आनंद झाला होता. दोन्ही आजींनी बाळाचं आणि तिचं औक्षण केलं. सोनिकाने धान्याने भरलेलं एक छोटंसं मापटं उंबऱ्यावर आणून ठेवलं. दक्ष हे? दीक्षाने विचारलं. आपल्या छोट्या लक्ष्मीचा गृहप्रवेश झालाच पाहिजे ना? दीक्षाने आनंदाने बाळाच्या उलशा पायाने ते मापटं ढकललं आणि आत पाऊल टाकलं. दिव्याने हौसेने बाळाच्या पायाचे ठसे पांढऱ्या शुभ्र कापडावर उमटवले आणि प्रिन्सेस कारखानीचं त्यांच्या कॅसलमध्ये आगमन झालं. बाळ शांत झोपलं होतं. आता घरात तिला घेण्यासाठी चढाओढ सुरूच होती. सत्येन, कार्तिक आणि उत्पल मिठाई वाटण्यात बिझी होते, तर हिरण्या, सोनिका आणि दिव्या दीक्षाभोवती भिरभिरत होत्या. दक्ष? दीक्षाने आवाज दिला. दक्षने तिच्याकडे पाहिलं आणि काय ते समजून गेला. चल, त्याने तिला हात दिला आणि दोघे बाळाला घेऊन वर गेले. बाकी सगळे त्यांच्याकडे पाहत होते, पण अनुराधा आणि दिव्या मात्र अश्रू आवरत होत्या. दीक्षाने सगळ्यात आधी दक्षच्या बाबांच्या फोटोला नमस्कार केला आणि दिग्विजयच्या रूममध्ये पाऊल ठेवलं. भाई, बघ तुला भेटायला कोण आलंय. आपली प्रिन्सेस, तुझी छोटीशी बेस्टी. वी मिस यू भाई. पण मला खात्री आहे तूच या परीला आमच्यासाठी पाठवलेस. तिच्या चेहऱ्यात तुझी सावली दिसते भाई, दक्ष भरल्या डोळ्यांनी म्हणाला. दीक्षा बाळाला घेऊन शांतपणे दिग्विजयच्या फोटोकडे पाहत होती, जणू काही मनातच त्याच्याशी हितगुज करत असावी. दोघे बाळाला घेऊन त्या रूममध्ये उभे होते. दिग्विजयचा प्रेझेन्स फील करत होते. जरा वेळाने दक्षने स्वतःला सावरलं आणि दीक्षाला घेऊन बाहेर आला. दोघे बाळाला घेऊन त्यांच्या रूमजवळ आले. रूमच्या आजूबाजूच्या भिंतीवर पिंक कलरचे बलून्स लावले होते. रूमच्या दरवाजाचा लुकही चेंज झाला होता. दरवाजावर कॅसलच्या सोनेरी रंगाच्या गेटचं डिझाईन दिसत होतं. दरवाजा बंद होता आणि त्याला पिंक रिबीन लावली होती. आता हे काय नवीन? दीक्षाने हसून दक्षकडे पाहिलं. तू रिबीन कट कर ना यार, तुझी प्रश्नावली नंतर पाहू आपण, दक्ष म्हणाला. त्याच्या आवाजाने बाळाने चुळबुळ केली आणि जांभई देत डोळे उघडले. हे गोडू, पाहिलं का तू कुणीकडे आली? आपल्या घरी आलो आपण बाबू. ओ बघ बघ, दक्ष तिच्याशी लाडे लाडे बोलत होता आणि ती खूप काही कळल्यासारखी तिच्या बाबाकडे पाहत होती. दीक्षाला दोघांचं हसू आलं. तिने नकारार्थी मान हलवली. दक्षने तिच्या हातात कात्री दिली तशी तिने रिबीन कट केली. वेलकम बेबी डॉल, दक्ष बाळाच्या गालावर अलगद बोट फिरवत म्हणाला. दीक्षाने हळूच दार उघडलं आणि पाहतच राहिली. पूर्ण रूमचा कायापालट झाला होता. दीक्षा डोळे विस्फारून पाहत होती. आतापर्यंत पांढऱ्या शुभ्र रंगाची असलेली रूम आता वेगवेगळ्या पेस्टेल पिंक शेड्सनी रंगली होती. जुना बेड जाऊन आता जरासा मोठा बेड आला होता. बेडला अगदी लागून बाळासाठी बेबी काट होती. खूप सारी खेळणी, सॉफ्ट टॉईज, डॉल्स रूममध्ये आर्टिस्टिकली रचून ठेवले होते. बाळासाठी खास छोटासा वॉर्डरोब रेडी होता. दीक्षाने कुतूहलाने तो उघडून पाहिला. त्यात बाळाच्या गरजेचं सगळं सामान होतं. सगळीकडे अचंब्याने पाहत ती बाहेर गेली. बाल्कनीची शेड एक्सपांड झाली होती. आधी साधी दिसणारी शेड आता वेगवेगळ्या कार्टून कॅरेक्टर्स आणि चित्रांनी सजली होती. एका कोपऱ्यात बाळासाठी खास नर्सरी डिझाईन केली होती. ते सगळं पाहून दीक्षाचं तोंड उघडच राहिलं. हाय रे मेरी जिनी कारखानीस, क्या बात है. फॅसिनेटिंग दक्ष, हे असं ट्रान्सफॉर्मेशन तर मी खरंच इमॅजिन केलं नव्हतं. अच्छा, म्हणून त्या दिवशी एवढं खोदून खोदून विचारत होतास तू? रूम कशी हवे, काय आवडेल, काय आणायचं हां? दीक्षाने दक्षच्या खांद्याला धक्का दिला. अरे म्हणजे काय, आपल्या प्रिन्सेससाठी सगळं काही स्पेशल हवं ना. जसं आणि जेवढं जमल तेवढं केले. आवडलं तुला? दक्षने विचारलं. हे काय विचारणं झालं का बटाट्या? ऑफकोर्स आवडलं. किती सुंदर आहे हे. शोना मोना, तू पाहिलंस का बाबाने काय काय केले तुझ्यासाठी? बाबा लव्ज यू खूप खूप माऊ. लकी आहे माझं पिल्लू. दीक्षाने अलगद बाळाच्या गालावर ओठ टेकवले तशी ती गोड हसली. बाळाच्या येण्यामुळे कारखानिसांचं घर परत एकदा हसायला लागलं होतं. आत्तापर्यंत घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्यच बदलून गेलं होतं. दक्ष आणि दीक्षाचं जग तर
सध्या बाळाभोवतीच फिरत होतं. दीक्षा कधी कधी थकून जायची. प्रिन्सेस अगदी दोघांचं मिक्सचर होती. डॅडीज पिल्लू कधी गुड गर्लसारखी झोपायची तर कधी रात्रभर जागवायची. पापा आणि मम्मा कारखानीस मात्र हे सगळं असूनही त्यांचं पेरेंटहूड एन्जॉय करत होते. बघता बघता बाळ 1 महिन्याचं झालं. आज सकाळपासून दक्ष लॅपटॉपवर काहीतरी खुडबुड करत होता. अनुराधा आणि दीक्षाने बाळाला अंघोळ घातली आणि ते शांत झोपून गेलं. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.